अमरावती जिल्ह्यातील भातकुली तालुक्यात उत्तमसरा येथील जिल्हा परिषद शाळेतील पोषण आहाराचा भोंगळ कारभार पुन्हा चव्हाट्यावर आलेला आहे. गेल्या 8 ते 10 दिवसापासून विद्यार्थ्यांना पोषण आहाराविना उपाशीपोटी घरी परत जावे लागत आहे. याबाबत या घटनेची शहानिशा करण्याकरता गावातील काही जागरूक नागरिक शाळेत जाऊन पाहण्याकरता गेले असता हा गंभीर प्रकार समोर आलेला आहे. पाहूया तर या संदर्भात ही एक विशेष बातमी. शाळेतील पोषण आहाराच्या कोठ्यांमध्ये एकही दाना आढळून आला नाही. कोठ्या पूर्णपणे रिकाम्या होत्या. अशी धक्कादायक अवस्था उत्तमसरा येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत आढळून आली. यापेक्षाही गंभीर बाब म्हणजे शाळा व्यवस्थापनाने या परिस्थितीबाबत वरिष्ठांना कोणतीही माहिती दिली नसल्याचे समोर आले आहे. उत्तमसरा जिल्हा परिषद शाळेत जवळपास 5 ते 7 किलोमीटर अंतरावरून आदिवासी विद्यार्थ्यांसह अनेक गरीब कुटुंबातील विद्यार्थी शिक्षण घेण्यासाठी येत असतात, ज्यामध्ये अतिशय गरीब कुटुंबातील विद्यार्थ्यांचा अधिक सहभाग असतो. शाळेत दुपारी शालेय पोषण आहार मिळत असल्याने कोणताही विद्यार्थी घरून जेवणाचे डबे आणत नाहीत. त्यामुळे या शाळेतील विद्यार्थ्यांना शाळेत पोषण आहार उपलब्ध नसल्यामुळे गेल्या 8 दिवसांपासून उपाशीपोटी राहत आहेत. जिल्हा परिषद शाळेत विद्यार्थ्यांची संख्या वाढावी, विद्यार्थ्यांनी नियमित शाळेत यावे, शिक्षणाचा दर्जा वाढावा या शासनाच्या महत्त्वाकांक्षी योजनेचा पूर्णपणे बट्ट्याबोळ होताना दिसून येत आहे. विद्यार्थ्यांच्या या पोषण आहारावर कोण डल्ला मारत आहे? विद्यार्थी उपाशी का? असा प्रश्न आता उपस्थित होत आहे. या संदर्भात उत्तमसरा येथील सामाजिक कार्यकर्ते अभिषेक सवई यांनी हा प्रश्न उचलून धरलेला आहे आणि या संदर्भात वरिष्ठांकडे तक्रार करणार असल्याचे BCN न्यूजशी बोलताना त्यांनी सांगितले आहे. तसेच शाळेतील पोषण आहार नसल्याची व्हिडिओ चित्रफितं व फोटो BCN न्यूजजवळ दिले आहेत. ही व्हिडिओ चित्रफितं कुठली आहे व आवाज कुणाचा आहे याबाबत BCN न्यूज पुष्टी करत नाही.